मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी सणाची संपूर्ण माहिती सांगणार आहे. भोगी सण कसा साजरा करावा, त्या दिवशी काय काय करावं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा. बघा, भोगी या सणाचे महत्त्व, परंपरा आणि त्यानिमित्ताने बनवल्या जाणाऱ्या विशेष खाद्यपदार्थांची आणि या सणाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा 13 जानेवारी रोजी अर्थात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करायची आहे. 13 जानेवारी 2026 आणि 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण आपल्या सर्वांना साजरा करायचा आहे. ज्या वेळेस भोगी 15 जानेवारीला येत असते तेव्हा आपण 14 जानेवारी रोजी भोगी साजरी करत असतो. तर यंदा आपण 13 जानेवारीला म्हणजेच मंगळवारचा दिवस आहे, त्या दिवशी भोगी साजरी करणार आहोत. भोगी म्हणजे काय तर उपभोगाचा सण. नको रे ओढू नको रे तानू, आनंदाने भोगी मांडू असे म्हणत हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. फक्त नावांमध्ये थोडाफार बदल आहे. थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि त्याद्वारे आपल्या शरीराचे पोषण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भोगीच्या दिवशी घराघरात एक विशेष मिश्र भाजी बनवली जाते. याला खेंगट किंवा खेंदट नाहीतर मग भोगीची भाजी असं म्हणतात. काहीजण याला लेकुरवाळी भाजी असंही म्हणतात. तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हटलं जातं हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्यांचा वापर केला जातो. यामध्ये ओले हरभरे, पावटा, वांगी, घेवडा, गाजर, वाटाणा, शेंगदाणे, कुणी पेरू, त्याचबरोबर बोरं, ऊस यांचा देखील समावेश करतं. तुम्ही या भाज्यांमध्ये काय काय टाकतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काही ठिकाणी चाकवत ही देखील भाजी टाकली जाते असे ऐकण्यात आलेले आहे. बघा, या लेकुरवाळ्या भाजीमध्ये म्हणजेच आपण जी भोगीची मिश्र भाजी बनवतो या भाजीत भरपूर प्रमाणामध्ये तीळ वापरले जातात. त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट देखील वापरला जातो. आणि तीळ हे उष्ण असल्यामुळे काय होतं, थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवायला या गोष्टी मदत करतात, हे घटक मदत करतात. म्हणूनच या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये वापरल्या जातात आणि त्याद्वारे ही भोगीची भाजी बनवली जाते. आता बघा, बऱ्याच जणांचं म्हणणं जे काय असतं, ग्रामीण भागात शक्यतो ही जी लेकुरवाळी भाजी असते, भोगीची मिश्र भाजी असते, ती अगदी आवडीने खाल्ली जाते. पण शहरामध्ये चोचले जे असतात ते जास्त प्रमाणामध्ये असतात. मग बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही. पण मग तुम्ही एक म्हण याची ऐकली असेल, न खाई भोगी तो सदा रोगी. मग भलेही तुम्हाला ही भाजी मिश्र करून म्हणजे सगळ्या भाज्या त्या एकत्र करून भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही काय करायचं, त्यातल्या जेवढ्या भाज्या तुम्हाला जमवायला जमतील म्हणजे जेवढ्या भाज्या तुम्हाला मिळतील त्या सगळ्यांच्या तुम्ही सेपरेट देखील भाज्या बनवू शकतात आणि त्या बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा मग पोळीबरोबर नाहीतर मग ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतात. शक्यतो बाजरीच्या भाकरीला जास्त मान आहे. आणि भोगीला केवळ भाजीच नाही तर तिळाची, बाजरीची भाकरी आणि लोणी या जोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ज्यांना बाजरीचं पीठ मिळणार नाही किंवा मग आपलं राज्य सोडून तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये राहत असाल पण तुम्ही एक मराठी माणूस म्हणून आहात, तुम्हाला भोगी साजरी करायची आहे, तर मग तुम्ही गव्हाच्या पिठाची जेव्हा कणिक मळता तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीळ टाकता येतील आणि मग ती तिळाची पोळी आणि ती लेकुरवाळी भाजी तुम्हाला खाता येईल. तर नक्की आपला जो पारंपरिक सण आहे आणि मुख्य म्हणजे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच हा सण येत असतो. आपण जरी म्हणतो मकर संक्रांत हा नवीन वर्षात येणारा पहिला सण आहे, पण त्याच्याही आधी आपण भोगी साजरी करतो. त्यामुळे भोगी हाच पहिला सण म्हणावा लागेल आणि तुम्ही त्यानिमित्ताने या दोन्ही गोष्टी खायला अजिबात विसरू नका. तीळ लावलेली बाजरीची भाकरी अथवा पोळी, नाहीतर मग तुम्ही त्यासोबतच ही लेकुरवाळी भाजीसुद्धा खायची आहे. ज्वारीची जरी भाकरी केली तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीळ टाकता येतील. त्याचबरोबर तुम्ही खिचडी देखील बनवू शकता. म्हणजे आपला जो मसाले भात असतो किंवा मुगाची खिचडी असते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीळ टाकता येतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकून
हा जो पदार्थ आहे खिचडी, तर तो बनवू शकता, खाऊ शकता. कारण जेवढं लेकूरवाळी भाजी आणि भाकरी यांना महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व खिचडीलासुद्धा आहे. तर तुम्ही ती खाऊ शकता. काही ठिकाणी बाजरीची खिचडी केली जाते आणि बाजरी जी आहे ती आपल्या शरीराला उष्णता पुरवते. त्यामुळे बाजरीची खिचडी आणि त्याच्यावर लोणी किंवा तूप टाकूनसुद्धा खाण्याची पद्धत आहे. भोगी या सणाचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगायचं ठरलं तर इंद्राची पूजा या दिवशी करण्याची पद्धत आहे. एका पौराणिक कथेनुसार भोगीचा दिवस देवराज इंद्राला समर्पित आहे. देवराज इंद्रांनी पृथ्वीवर पाऊस पडून समृद्धी आणली म्हणून त्यांचे आभार या निमित्ताने मानले जातात. साफसफाई आणि मंगल स्नान भोगीच्या दिवशी पहाटे किंवा सकाळी आपण उठतो त्या वेळेमध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपलं घर स्वच्छ करायचं असतं आणि शक्यतो हा सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो. मकर संक्रांती असेल, भोगी असेल, तर आपण शक्यतो सूर्योदय होण्याच्या आधीच उठावं आणि अभ्यंग स्नान करावं. जसं आपण दिवाळीला एक आयुर्वेदिक उटणं लावून स्नान करत असतो, आंघोळ करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला भोगीच्या दिवशी जे स्नान करायचं असतं, तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे असतात आणि शक्यतो आपल्याला गरम पाण्यानेच स्नान करायचं असतं. म्हणजे काही व्यक्तींना कोणताही ऋतू असला तरी पण थंड पाण्याने स्नान करण्याची सवय असते. पण आपल्याला आवर्जून भोगीच्या निमित्ताने किंवा संक्रांतीच्या निमित्ताने जे स्नान करायचं आहे, तर त्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ तर टाकायचे आहे, पण ते पाणी गरम असलं पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. शरीराला सोसेल एवढं गरम पाणी आपण तापवून घ्यायचं, तयार करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची. तुम्हाला तिळाचं उटणं बनवता आलं तर तेही तुम्ही बनवू शकता आणि ते उटणं जरी तुम्ही अंगाला लावून स्नान केलं तरी पण तुमची जी उरलेली त्वचा आहे ती बऱ्यापैकी मऊ व्हायला मदत होईल. पूर्वीच्या काळी या गोष्टी नव्हत्या. आता आपण जे बॉडी लोशन लावतो किंवा वॅसलीन वगैरे लावत असतो, ज्यामुळे शरीर जे आपले म्हणजे किंवा त्वचा जी आहे जी उकललेली असते, उरलेली असते, तर तिला काहीतरी मऊसरपणा यावा म्हणून या गोष्टी आपण करतो. पण पूर्वीच्या काळी या गोष्टी नव्हत्या. तर पारंपरिक जे पदार्थ होते त्यापासूनच असं उठणं वगैरे काहीतरी केलं जायचं आणि मग ते शरीराला लावून शरीराचं रक्षण करण्याचं काम त्याद्वारे केलं जायचं. या दिवशी तुम्ही अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी देखील काढू शकता. त्याचबरोबर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला अजिबात विसरू नका. भलेही तुम्ही वर्षभर कधीच सूर्यदेवांची पूजा करत नसाल, सूर्याला अर्घ्य देत नसाल, पण मग भोगी असेल, मकर संक्रांती असेल, तर त्या दिवशी सकाळची जेव्हा कोवळी सूर्यकिरणं येतात त्यावेळेस तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. या निमित्ताने तुम्ही थोडंफार कोवळ्या उन्हामध्ये जाल आणि तुम्हाला जे व्हिटॅमिन डी आहे, जीवनसत्व ड, ते मिळायला मदत होईल. कचरा जाळण्याची परंपरा देखील या दिवशी आहे काही भागांमध्ये. तुमच्या भागात आहे का कमेंट करून नक्की सांगा. कारण जरी आपण महाराष्ट्रामध्ये राहत असलो तरी पण प्रत्येक भागामध्ये सण साजरा करण्याची जी पद्धत असते, परंपरा असते, ती थोड्याफार फरकाने आपल्याला वेगळी पाहायला मिळते. कचरा टाळा, नकारात्मकता जाळा असं काही भागांमध्ये म्हटलं जातं आणि त्यामुळेच कचरा जाळण्याची परंपरा म्हणजे एक प्रकारे स्वच्छता करण्याची परंपरा या सणाच्या निमित्ताने पाळली जाते. काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक ज्या वस्तू असतात त्या जाळण्याची परंपरा आहे. याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार, निगेटिव्हिटी अर्थात नकारात्मकता जाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे असा होतो. बघा, भोगी नावा आणि नशिबी यावा असं म्हटलं जातं. ग्रामीण भागात अशी म्हण आहे की जो भोगीचा सण आनंदात साजरा करतो त्याचे पूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण तसेच समृद्धीमय जाते. निसर्गामधून आपल्याला जे काही मिळते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची पद्धत आहे आणि नंतर आपण हाच नैवेद्य प्रसादरूपी खावा असं म्हटलं जातं आणि यातून आपली कृषी संस्कृती जी आहे तिचं दर्शन घडत असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या निमित्ताने आपल्याला करायच्या असतात. अजून जी काही भोगीची माहिती आहे तीही मी तुम्हाला देणारच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मध्येच थांबवू नका, संपूर्ण ऐकत राहा. बघा मंडळी, भोगीचा सण साजरा करण्याचं अजून एक मुख्य कारण हे आहे की हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त किंवा सर्वच प्रकारच्या भाज्या, फळं पाहायला मिळतात, ज्या इतर ऋतूंमध्ये एवढं पाहायला मिळत नाही किंवा थोडीशी कमतरता असते. शेताला देखील नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळामध्ये भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद हा आनंदाने घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं.
संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो। या सणाला देशभरामध्ये वेगवेगळी नावे आहेत। तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल, तर आसाममध्ये भोगली बिहू या नावाने साजरा केला जातो किंवा ओळखला जातो। पंजाबमध्ये लोहडी, तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो। या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात आणि उत्तर भारतामध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये जी काही गावं येतात किंवा जे पंजाबी लोक असतात ते आवर्जून भोगीच्या दिवशी शेकोटी पेटवतात आणि त्याभोवती ते नाचतात देखील। वर्षभर आपलं काही चुकलं असेल तर तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते। तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्ताने जे काही सुगड पूजन करायचं असेल, ज्याला तुम्ही बोळके देखील म्हणत असाल किंवा खण देखील म्हणत असाल, तर हे जे सुगड पूजन आपण करतो किंवा खणांची पूजा करतो त्याच्यामध्ये आपण काही पदार्थ भरत असतो आणि यांना वौसा किंवा ओसा या नावाने ओळखलं जातं। तर हा जो ओसा असतो तो आपल्याला भोगीच्या दिवशीच तयार करून ठेवायचा आहे। म्हणजे ते सगळे पदार्थ आपण निवडून वगैरे किंवा ज्या पद्धतीने आपण ते त्या सुगडांमध्ये भरत असतो तर ते तयार करून ठेवायचे असतात आणि हा ओसा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी त्या सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा करायची असते आणि नंतर आपण आपल्या मैत्रिणींना बोलावून किंवा सख्यांना बोलावून हळदी कुंकवाच्या निमित्ताने तो ओसा त्यांच्या ओटीमध्ये देऊ शकतो। काही जण सुगडासहित ते वाण म्हणून देऊन टाकतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हा सण साजरा करता येईल। मकर संक्रांतीला अनेक जण तांदळाची किंवा बाजरीची खिचडी गरजूंना दान करतात किंवा शिधा देतात। यंदा मात्र त्यामध्ये आपल्याला थोडाफार बदल करावा लागणार आहे। तर तो काय तेही मी तुम्हाला सांगते। बघा, मकर संक्रांत म्हटली की तांदळाची किंवा बाजरीची खिचडी गरजूंना दान करतात किंवा शिधा देतात। यंदा मात्र त्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे। तो नेमका काय तेही मी तुम्हाला आता सांगतेच। मकर संक्रांत म्हटली की तिळगुळ आणि खिचडीच्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व असतं। मग त्यामध्ये काही जण तीळ, गूळ आणि खिचडी म्हणजे तांदूळ असतील, मुगाची डाळ असेल, तर या गोष्टी घेऊन त्या दान करत असतात। मात्र यंदा 14 जानेवारी 2026 रोजी एक विशेष धार्मिक पेच निर्माण झालेला आहे। या दिवशी मकर संक्रांतीबरोबरच षटतिला एकादशी देखील आहे। या योगामुळे यंदा दानाचे नियम बदललेले आहेत। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे आणि तांदळाचा वापर करणे वर्ज्य मानले जाते। मकर संक्रांतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे। परंतु यंदा ऐन संक्रांतीच्या दिवशीच एकादशी आल्यामुळे तांदळाची खिचडी दान करणे शास्त्राला धरून योग्य होणार नाही। एकादशीला तांदळाचा स्पर्श किंवा दान केल्यास एकादशीच्या व्रतामध्ये बाधा येऊ शकते। एकादशी आणि संक्रांत या दोन्ही व्रतांचे पूर्ण पुण्यफळ आपल्याला मिळावे यासाठी यंदा भाविकांनी खालील वस्तूंचे किंवा मी आता तुम्हाला जे सांगणार आहे त्या वस्तूंचे दान करावे। तीळ आणि गूळ। षटतिला एकादशीला तिळाच्या दानाचे मोठे महत्त्व आहे। त्यामुळे यंदा केवळ तीळ आणि गुळाचे दान करणे सर्वश्रेष्ठ ठरेल। आणि तुमच्यापैकी काही जण मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रश्न करत होते की आपण एकादशीला तिळगुळ खाऊ शकतो का? तर बघा, फक्त षटतिला एकादशी जी असते तिला आपण म्हणजे उपवास असला तरी तीळ गुळ खाऊ शकतो, जे आपल्याला इतर कोणत्याही एकादशींना खाता येत नाही। किंवा पौष महिन्यामध्ये जी एकादशी येते, माघ महिन्यामध्ये जी एकादशी येते, त्या एकादशीला आपण तिळगुळ उपवासामध्ये खाल्ले तरी पण चालतं, कारण हे जे महिने असतात ते सूर्यपूजेचे महिने असतात। त्याचबरोबर कोरडा शिधा म्हणजे तांदूळ सोडून इतर जे धान्य असतं, उदाहरणार्थ बाजरी असेल, गहू असेल किंवा डाळी असतील, त्या तुम्ही मकर संक्रांतीच्या निमित्ताने दान करू शकता। अजून काय तुम्हाला दानधर्म करता येईल तर वस्त्र, उबदार कपडे, थंडीचे दिवस असल्यामुळे गरिबांना ब्लँकेट किंवा कपड्यांचे दान करणे तुमच्यासाठी अधिक पुण्यफलदायी ठरेल। आणि दान करताना आपण ते गुप्त पद्धतीने करावं असंही सांगितलं जातं। त्यामुळे कुठेही दान करताना म्हणजे आता इतर लोक तुम्हाला बघतील तो विषय वेगळा, पण आम्ही काय दान केलं ते सगळ्यांनाच सांगत बसू नका। आपलं दान जे आहे ते जेवढं गुप्त राहील त्याचं पुण्यफळ आपल्याला दुप्पटपटीने किंवा अक्षय्य स्वरूपात मिळतं असं सांगितलं जातं। तर आपल्याला समजा खिचडीचं दान करायचंच असेल तर आपण ते कधी करावं?
परंपरा मोडू नये यासाठी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला तुम्ही तांदळाच्या खिचडीचं दान करू शकता. मग ती तुम्ही शिजवलेल्या स्वरूपामध्ये गोरगरिबांना वाटून आलात तरीही चालेल, किंवा तांदूळ आणि मुगाची डाळ तुम्ही खरेदी करू शकता जेवढं तुम्हाला दानधर्म करण्याचा विचार आहे त्या प्रमाणामध्ये. आणि मग तुम्ही तांदूळ, मुगाची डाळ किंवा खिचडीसाठी मग जे जे साहित्य लागतं त्या भाज्या वगैरे सगळं काही तुम्हाला दान करता येईल तुमच्या स्वेच्छेने. यामुळे मकर संक्रांतीची जी परंपरा आहे तीही जपली जाईल आणि आपलं एकादशीच्या नियमांचं उल्लंघनसुद्धा होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास आपला असतो, देवाचा नाही. देवाच्या नावाने आपण उपवास करतो. तर मग बऱ्याच जणांचा प्रश्न काय येतो, कधी काही सणवार असला तर मग आपल्याला उपवास आहे, मग देवाला नैवेद्य काय दाखवायचा. उपवास आहे मग काही जण देवाला खिचडीचाच नैवेद्य दाखवतात किंवा उपवासाला जे पदार्थ खाल्ले जातात त्यांचाच नैवेद्य दाखवतात. पण असं काही नसतं. उपवास आपल्याला असतो, देवाला नाही. आपण देवाच्या नावाने उपवास करतो, त्यामुळे देवाला आपण जे अन्नपदार्थ असतात त्यांचा नैवेद्य दाखवला तरीही चालतं. त्यामुळे तुमचा जो काही प्रश्न असेल की मकर संक्रांत आहे, मग आपल्याकडे पुरणपोळी किंवा गोडधोड अनेक पदार्थ बनवले जातात, मग त्याच्यामध्ये आपण समजा पुरणपोळीचा स्वयंपाक केला तर साराबरोबर म्हणजे जी काळी आमटी असते तिच्याबरोबर भात तर बनवलाच जातो. मग आपण देवाला नैवेद्य दाखवू शकतो का? त्यामध्ये तांदूळ असतात ना खिचडीमध्ये किंवा त्या पांढऱ्या भातामध्ये. तर नक्कीच तुम्ही देवाला तांदळाचा नैवेद्य दाखवू शकता. फक्त आपल्याला काय करायचं आहे, स्वतः तांदळाचं ग्रहण जे आहे ते या दिवशी करायचं नाही आहे, किंवा मग जरी आपण केलं तर ते भोगीच्या दिवशी करू शकतो, मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं नाही. आणि खिचडी जी दान करण्याचं आपण म्हणतो, तांदूळ असतील, मुगाची डाळ असेल किंवा खिचडीचं सर्व साहित्य, तर ते तुम्हाला 15 जानेवारीला म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा करता येणार आहे. देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही नेहमीचे पदार्थ वापरू शकता, मात्र स्वतः तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना एकादशीचे नियम हे आवर्जून पाळायचे आहेत. तर मंडळी, ही होती भोगीची माहिती. आणि त्याचबरोबर संक्रांतीचे जे काही या एकादशी आल्यामुळे नेमधर्म आपल्याला अजून जास्तीचे पाळायचे आहे त्याचीही माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला देऊन टाकली. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. शुभ मकर संक्रांती.